खंडेरायांचं आणि मल्लासुराचं मैदानी युद्ध सुरू झालं आणि मैदानी युद्धामध्ये खंडेरायाने स्वतःच्या हातामध्ये असलेला त्रिशूळ मल्लासुराच्या छाताडावर घुसला गेला आणि छाताडावर घुसल्यानंतर मल्लासूर जमिनीवर कोसळला गेला। कोसळल्याबरोबर त्याच्या मांडीवर त्या ठिकाणी खंडेरायाने पाय रोवलेला आहे आणि ज्या क्षणाला खंडेरायांचा स्पर्श मल्लासुराला झाला त्या क्षणाला त्याच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले। शत्रू तो विसरून गेला आणि खंडेरायांच्या बरोबर शरणागती पत्करली। हे करुणानिधान, हे देवादिदेव महादेव, हे खंडेराय, मी आता मरणार आहे, तुमच्या हातून मी मरतोय, मला याचं वाईट वाटत नाही, कारण तुमच्या हातून जर मी मेलो तर माझा उद्धार नक्की आहे। पण माझी अंत्य समयाला एक इच्छा आहे, मृत्यूच्या समयी जर काही इच्छा व्यक्त केली जाते तर ती पूर्ण करावी लागते। देवाने सांगितलं, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे? देवा, मी तुमच्या हातून मरतोय, मला मारण्यासाठी तुम्ही मार्तंड भैरवाचा अवतार धारण केलेला आहे। आता या क्षणाला माझी एक इच्छा आहे, मला मारताना माझं नाव आपण धारण करावं आणि माझं नाव आपल्या नावापुढे जोडलं जावं, अशी माझी इच्छा पूर्ण करा। खंडेरायांनी तथास्तु म्हणून त्याला वरदान दिलं आणि त्रिशूळाचा पुन्हा एक घाव घातला आणि मल्लासूर गतप्राण झाला। आणि त्या क्षणाला मार्तंड भैरवाचं अजून एक नाव निर्माण झालं आणि ते नाव आहे मल्हारी मार्तंड। कुलस्वामी श्री खंडेराया संगीत कथा। आजच्या खंडेरायाच्या नामावलीमध्ये पहिलं नाम होतं ओम श्री जगदीश्वराय नमः। हे जगदीश्वर कुठं आहे माहिती का तुम्हाला? जर कधी रायगडावर गेला असाल, साऱ्या हिंदूंनी ज्यांना आराध्य मानलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदीश्वराची प्राणप्रतिष्ठा केली आणि म्हणून खंडेरायाच्या शिवाच्या नावामध्ये एका नावाची आणखीन भर पडली, ती जगदीश्वराची। छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या धर्म कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। छत्रपतींचा नामोल्लेख काला म्हणून एक घटना सांगून जातो की जी मल्हारी मार्तंड विजय ग्रंथामध्ये सुद्धा ती नमूद केलेली आहे। आपण सर्वजण जाणत आहात की संप्रदायामध्ये अनेकांनी असं सांगितलं की पांडुरंग परमात्मा छत्रपतींच्या रूपात म्हणजे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये सारेच शिवाजी दिसत होते। पांडुरंगाने छत्रपतींचं रूप घेतलं असं नाही, प्रत्यक्ष खंडेरायांनी सुद्धा एकदा छत्रपतींचं रूप घेतलेलं होतं आणि ही घटना जेजुरी गडावर घडलेली आहे। आजचा विषय तो नाहीये, तरी पण आरंभाला जगदीश्वराचं नाव आज योगायोगाने आलं म्हणून मी आज तो प्रसंग तुमच्या समोर सांगून जाणार आहे। समर्थ रामदास स्वामी पुण्यामध्ये आलेले असताना चिंचवडचे मोरिया गोसावी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते, दर्शनासाठी आलेले होते आणि जाताना सज्जनगडावर जाताना जेजुरीच्या जवळून जात होते। काही निमित्ताने घाई असल्यामुळे जेजुरीचं दर्शन न करता तसेच पुढे गेले आणि समर्थांना काही वेळाने असं पाठीमागून छत्रपती येत आहेत, त्यांच्याबरोबर सैन्य आहे, लवाजमा आहे, अश्व आहेत आणि प्रत्यक्ष स्वराज्याचा राजा येतोय आणि साधू संतांनी निघून जाणं, कारण हा राजा नुसता राजा नव्हता, हा राजा धर्माभिमानी राजा होता, देव देश धर्माचं स्वराज्य निर्माण करणारा हा राजा होता आणि म्हणून या राजाची भेट होणं हे साधूंच्या दृष्टीने सुद्धा शुभलक्षणी होतं आणि म्हणून समर्थांनी घाई असताना देखील राजे येत आहेत म्हणून जाग्यावर थांबले। राजे 4 पावलं पुढे आले, समर्थ आणखीन त्या ठिकाणी 4 पावलं पुढे निघाले। समर्थांची आणि महाराजांची भेट झाली आणि महाराजांनी विचारलं, जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला येणार नाहीत का आपण? आम्ही दर्शनाला आलोय। समर्थांना नकार देणं कठीण झालं आणि समर्थ म्हणाले, आम्हालाही
आमच्या प्रारब्धात आज जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन होतं आणि म्हणून राजांनी सांगितलं आपण पुढे व्हावं, कारण संत हे श्रेष्ठ मानले जातात. समर्थ पुढे निघाले आणि पाठीमागून राजा निघाले. राजांच्या पाठीमागं त्यांचा असणारा लवाजमा म्हणजे सैन्य, कोणी सरदार असेल. समर्थ पुढे चाललेत, राजे पाठीमागून येत आहेत. अर्थात जेजुरीला जी लोक गेली असेल त्यांना माहिती आहे जेजुरीच्या पायऱ्यांचं वर्णन किती आहे. 9 लाखाच्या पायऱ्या, अर्थात 9 लाख पायऱ्या नाही आहेत, 9 लाख तोडी जोडलेल्या आहेत. पायऱ्या 9 लाख नाही आहे, परंतु ग्रंथामध्ये पुराणामध्ये 9 लाखाचं वर्णन आलेलं आहे. आणि जरी 9 लाख नसल्या तरी पायऱ्या काही कमी नाही. चांगल्या गड्याची दमछाक होती. बरं, शिवाय तिथं नुसतं जायचं नसतं, ह्याना घेऊन जायचं असते आणि ते आणखीन पुन्हा उचलून घ्यायचं असते. ती साधी घटना नाही आहे. ते जावे त्याच्या वंशा तेव्हा करे. आणि म्हणून समर्थ पुढे निघाले, शेवटची वेस ओलांडली. त्यांना असं वाटलं राजे पाठीमागून येत आहेत. प्रत्यक्षात राजे नव्हतेच, समर्थ एकटे गेले. जेजुरीच्या खंडेरायाचं तळे भंडार केला, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर समर्थ राजांना कपाळी भंडार लावण्यासाठी असं तबकामध्ये भंडार घेतला आणि राजांना भंडार लावण्यासाठी मागे हात केला, पण मागे राजे नव्हतेच. समर्थ विचारात पडले. गडाच्या पायथ्याला शिवाजी राजे होते, त्यांचं सैन्य होतं, अश्व होते, सगळं होतं. गड चढेपर्यंत राजे आमच्या बरोबर होते आणि असं अचानक काय घडलं की राजे दिसेनासे झाले. समर्थांना ऋतुंभरा प्रज्ञा प्राप्त होती. ध्यान लावलं, प्रत्यक्ष खंडेरायाचं ध्यान लावलं आणि आलेले शिवाजीराजे नसून प्रत्यक्ष जेजुरीचा खंडेराय शिवाजीराजाच्या रूपाने आला. हे आमच्या राजाचं भाग्य आहे. देवानी सुद्धा आमच्या राजाचं रूप घ्यावं. आजपर्यंत आपण ऐकलं पांडुरंगाने शिवाजीराजाचं रूप घेतलंय, पण प्रत्यक्ष खंडेरायाने सुद्धा शिवाजीराजाच्या रूपात समर्थांना दर्शन दिलं. ही या ग्रंथातली रचना आहे, माझ्या पदरचं नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात बांगर महाराज म्हटलं की शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी सांगतात. काहीतरी नाही बाबा, जे ग्रंथ ते तेच सांगणार आहे मी, माझ्या मनचं काही सांगणार नाही. आणि म्हणून आजपर्यंत तुमच्या ज्ञानामध्ये अजून एक भर पडलेले आहे की शिवाजी राजाच्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आलेले होते. प्रत्यक्ष जेजुरीचा खंडेराय सुद्धा शिवाजी राजाच्या रूपात आला. का शिवाजी राजाच्या रूपात ही दैवत आले हो? या राजाचं चरित्र इतकं उज्ज्वल आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र जर आम्ही जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत त्यांचा जीवनपट पाहिला, शिवाजी राजाच्या जीवन चरित्रामध्ये तसोभर सुद्धा कलंक लागेल असं आचरण नाहीये, लक्षात ठेवा. हे व्यक्तिमत्वच असं होतं की देव, देश आणि धर्मासाठी उभं आयुष्य समर्पित करणारं व्यक्तिमत्व होतं. म्हणून देवांना सुद्धा हेवा वाटावा. तुकोबराय म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हेवा वाटावा आणि देवाला सुद्धा वाटलं की मी सुद्धा त्या राजाच्या रूपात असावं. म्हणून जेजुरीच्या खंडेरायाने सुद्धा छत्रपतींचं रूप धारण केलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हे तुतारीचं वाद्य जर कानावर पडलं तर शिवाजी राजाचं स्मरण होत नाही असं होऊच शकत नाही बा, कारण ते रणवाद्य आहे. आता लोक थोडी पागल झाली. कशाची गाडी आली तर त्याच्यात ही तुतारी वाजती. आईस्क्रीमच्या गाडीला तुतारी, भंगारवाल्याच्या गाडीला तुतारी. अरे ते रणवाद्य आहे बाबा, कोणतं वाद्य कुठं वापरावं. अजून एक काही लोक, एक गोष्ट वाईट आहे, लग्न कार्यामध्ये मावळ्याच्या वेशामध्ये फुलं वाटायला, अक्षत वाटायला लोकांना उभं केलं जातं. ही मावळ्यांची हीच योग्यता आहे का? त्याने फुलं वाटावी, तुमच्या लग्नात अक्षत वाटावी, एवढीच मावळ्यांची योग्यता आहे का? अरे त्याने रक्त सांडलं म्हणून तुमच्या पोरांची लग्न होतं, त्याची जाण ठेवा. आणि तुमचं लक्षात ठेवा, श्रीमंतीची एवढी घमेंड असेल ना, दुसरं कोणी उभं करा पण मावळ्यांना उभं करू नका, का त्यांचा अधिकार फार मोठा आहे. त्याने रक्त सांडलं म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झालं म्हणून आमच्या मुलाबाळांची लग्न होतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. इतकी घमेंड दाखवू नका. त्यावेळेला ते कोणी लोक आबदागिऱ्या लावतील, नवरदेवाबरोबर छत्र लावतील.
अरे तो छत्रपतींचा अधिकार, त्यांना छत्रपती म्हणतात. तुमच्या नवरदेवाला छत्रपती म्हणायला कोण मोकळं नाही. त्याच्या डोक्यावर छत्र धरू नका. तो अधिकार फक्त आणि फक्त छत्रपतींचा आहे, लक्षात ठेवा. याची जाणीव असली पाहिजे, हे जाणलं पाहिजे प्रत्येकाने. आणि असं जर कोणी करत असेल पैशावाला, पण विरोध करा, कारण तो आमच्या छत्रपतींचा, आमच्या मावळ्यांचा अवमान आहे. याची जाणीव प्रत्येक मराठी बांधव आणि महाराष्ट्रीयन नागरिकांनी ठेवली पाहिजे. ही गरज आहे काळाची. तुम्ही सुंदर्या आणा, बाहुल्या आणा आणि काय आणायचं ते आणा, पण मावळ्यांना तुमच्या अक्षदा वाटायला ठेवू नका, तुमची फुलं वाटायला ठेवू नका, मुजरा घालायला ठेवू नका. ते मुजरा घालत होते फक्त आणि फक्त छत्रपतींना घालत होते, आयऱ्या गायऱ्याला नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांच्या निष्ठांचा इतका खेळ करू नका. आम्ही शिवनेरी ते पुरंदर पालखी सोहळा करतो छत्रपतींचा. पहिल्याच वर्षी आम्हाला थोडं विषयांतर होते, पण समजून सांगणं गरजेचं आहे. खूप उशीर झाला. ह्या वेळेपर्यंत आम्ही पुरंदरच्या पायथ्याला होतो, कारण रथ आम्हाला गाडीत चढवायचा होता, तो चढत नव्हता. म्हणून काही स्थानिक लोक मदतीला आले. आलेल्या लोकांनी आम्हाला एक घटना सांगितली पुरंदरावरची. माझा काही वेळ विश्वास बसला नाही. ते लोक असे म्हणाले की ज्या दिवशी अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्यावेळेला या गडावर हर हर महादेवची गर्जना ऐकायला येते आणि अनेक मावळे बोलतात असं आमच्या कानावर पडतं. मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण घटना घडून 350 वर्षाचा कालखंड लोटून गेलाय. दुसऱ्या वर्षी पुरंदर गडावर मिलिटरीची परवानगी घ्यायला मी गेलो. त्यावेळेला तिथे बरेचसे मराठी फौजी आहेत. मी त्यांना जवळून विचारलं, म्हणलं मला एक शंका आहे, ती विचारायची तुम्हाला. तुम्ही किती वर्ष इथं सर्व्हिस करताय? म्हणजे 4-5 वर्ष आम्ही इथंच आहोत. तर म्हटलं तुम्हाला असं अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी हर हर महादेवचा आवाज येतो का? म्हणले खूप वेळा येतो, कधी कधी भीती पण वाटते. असे म्हणजे एकट्याचा आवाज नसतो, तो शेकडो लोकांचा आवाज असतो. म्हणजे विचार करा. मला हे का सांगायचं तुमच्या लक्षात आलं का? आजचा तो विषय नाही, तरी पण मी सांगतोय की त्या मावळ्यांचे प्राण अजूनही त्या गडावर अडकून आहे. त्यांच्या निष्ठा तिथे आहेत. आजही ते हर हर महादेवची गर्जना करतात. 500 मावळे गड लढले होते, 56 दिवस धारातीर्थी पडले, पण गड सोडला नाही. एवढ्या त्या मावळ्यांच्या निष्ठा येतो आणि त्यांना आम्ही अक्षता वाटायला उभं करतो. किती शर्मेने लांछनात्मक गोष्ट आहे. या गोष्टी आपण बदलल्या पाहिजे. असो, आज आपल्या कथेचा दुसरा दिवस आहे. काल आपण पाहिलं खंडेरायांचा अवतार कार्य. खंडेरायाने अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर जेजुरीगड काही कोणी बांधलेलं नाही बरं का. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही देवस्थानं आहेत की ज्याचं बांधकाम कोणी केलं की कोणी सांगू शकत नाही. स्वयंभू आहे जेजुरी. आणि कधी बांधली? कृतयुगातली जेजुरी आहे. अजून कुठं तडा पडलेला नाही, लक्षात ठेवा. आम्ही आमच्या एखाद्या नदीवर पूल बांधला आणि पुढच्या वर्षी आलं तर पावसाळ्यात वाहून गेलेला असतोय आणि करोडोचं टेंडर असतं त्याच्यामध्ये. जेजुरीगड कोणी बांधला, कधी बांधला माहीत नाही, पण 4 युगं लोटली, अजून जेजुरीगड जसाच्या तसा उभा आहे, लक्षात ठेवा. आणि देव जेजुरीगडावर आल्यानंतर स्वर्गातील सगळे देव देवांच्या स्वागताला आले, देवांच्या पूजनाला आले. पण कसे आले? हातामध्ये बेल घेऊन आले. ये भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ये भोळा शंकरा, ये भोळा महादेवा, ये भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, बेलाच्या त्या पानाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या त्या पानाची, बेलाच्या पानाची. ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या महादेव शंकरा, ए भोळ्या शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. हो, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. हो, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविल्यात भस्माच्या पाळा. हो, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा,
बेलाच्या त्या पानाची आवड तुला बेलाची बेलाच्या त्या पानाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा हे भोळ्या शंकरा त्रिशूळ डमरू हाती संजनाचे पार्वती हो त्रिशूळ डमरू हाती संजनाचे पार्वती हो आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ये भोळा शंकरा ये भोळा महादेवा ये भोळा शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची हे भोळ्या महादेवा हे भोळ्या शंकरा नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सिद्धेश्वरा ओम सिद्धेश्वरा हर हर बोले सिद्धेश्वरा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हरि बोले नमः शिवाय देव मार्तंड भैरवाच्या अवतारात जेजुरी गडावर आल्यानंतर स्वर्गीचे सर्व देव गण गंधर्व यक्ष किन्नर देवगण शिवगण हे सगळी मंडळी देवांची पूजा करण्यासाठी हातामध्ये बेल घेऊन आलेले आहे. खंडेरायाने सगळ्या देवांकडे न्याहाळून पाहिलं. स्वर्गातले वैकुंठातले कैलाशीचे शिवगण सर्व मंडळी आलेले आहेत. पण या सर्व मंडळीमध्ये देवांना एक दैवत दिसत नव्हतं. ते व्यक्तिमत्व होतं श्रीहरी विष्णू. देवांनी विचारलं, आपण सर्वजण आलात, आम्ही ज्यांना आराध्य मानतो ते ह्याच्यामध्ये दिसत नाहीयेत, श्रीहरी विष्णू दिसत नाहीये. आणि म्हणून खंडेरायाने मनामध्ये भाव प्रकट केल्याबरोबर ही सगळी मंडळी बेल घेऊन आलेली होती. याचं कारण असं होतं की त्या दिवसापर्यंत सर्वजण महादेवाची जी पूजा करत होते ती बेल वाहूनच करत होते. परंतु महादेवांनी आता मार्तंड भैरवाचा अवतार त्या ठिकाणी धारण केलेला आहे. आणि मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये पहिल्या दिवशी ज्यांनी कथा ऐकली असेल त्यांच्या लक्षात असेल, आदिमायेच्या वरदानामुळे हळदी नावाची वनस्पती याचा उद्धार कुठे होणार होता? मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये होणार होता. आणि याला साक्षी फक्त दोनच व्यक्तिमत्व होते, एक कुलदैवत खंडेराया आणि श्रीहरी विष्णू.
अर्थात देवांच्या याही अवतारामध्ये श्रीहरी विष्णू हेगडे प्रधान म्हणून त्यांचं देखील अवतार कार्य या शिवलीलेमध्ये आहे. म्हणून देवांना त्या ठिकाणी श्रीहरी विष्णूंचं स्मरण झालं आणि स्मरण झाल्याबरोबर श्रीहरी विष्णूंनी म्हणजेच हेगडे प्रधानांनी हातामध्ये बेल भंडार घेत देवांच्या नावाचा त्या ठिकाणी जय जयकार केला आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून भंडार उधळला. भंडार भोग्या रे भोग्या मनो देवा 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 तुझ्या नावाचं नावाचं लेणे तुझ्या नावाचं नावाचं लेणे तुझ्या नावाचं नाव तरले तुझ्या नावाचं नाव तरले 9 लाखाची पायरी 9 लाखाची पायरी भंडार भोग्या भोग्या मनो देवा भंडार भोग्या मनो देवा भंडार भोग्या भोग्या मनो देवा. मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार देव भक्ताचा कैवारी देव भक्ताचा कैवारी चैती पुनवाची रवारी चैती पुनवाची रवारी देव भक्ताचा कैवारी देव भक्ताचा कैवारी चैती पुनवाची रवारी चैती पुनवाची रवारी भंडार भोग्या मनो देवा भंडार भोग्या मनो देवा भोग्या रे भोग्या मनो देवा तुझ्या नावाचं रे तुझ्या नावाचं भंडार भोग्या मनो देवा भोग्या रे भोग्या मनो देवा हे मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार सदानंदाचा या गाण्याची रचना मी स्वतः केलेली आहे. एक श्रीहरी विष्णू जर सोडले तर सगळे देव काय पूजेला घेऊन आले होते? बेल घेऊन आले होते. बोलत चला थोडस. आणि एकटे श्रीहरी विष्णू म्हणजे हेगडे प्रधान भंडार घेऊन आले होते. या दिवसापासून खंडेरायाची पूजा बेल भंडाराने होऊ लागली. आणि बऱ्याचशा वेळेला एखाद्याला जर शपथपूर्वक कबूल करायचं असेल, काय करायचं असेल, हा प्रयोग निवडणुकीत जास्त होतो. येतात घेऊन काय पाहिजे तेवढं घ्या, पण एवढा बेल भंडार हातात घेऊन शपथ घ्या. करतात का नाही लोक असं? कारण बेल भंडार कुलदैवत खंडेरायाच्या चरणी समर्पित केला देवांनी. आणि तेव्हापासून बेल भंडाराची पूजा खंडेरायासाठी सर्वोत्तम मानली जाते. लक्षात ठेवा. कारण महादेवाला बेल आवडतो आणि मार्तंड भैरवांना म्हणजे खंडेरायांना भंडाराची आवड आहे. कारण ते आदिमायेचं वरदान आहे. आणि म्हणून कृतयुगापासून त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, आताचं सध्याचं कलियुग असेल, या चारही युगामध्ये खंडेरायाची पूजा ही बेल भंडारानेच होते. आणि म्हणून ही सगळी पूजा झाली. परंतु आपण सुद्धा देवाची पूजा करायला गेल्यानंतर पूजा केल्याने आपण गपगुमान मागे आलोय असं कधी आहे का? पूजेच्या बदल्यात देवाकडून काय काय मागतो आपलं आपल्यालाच माहित असते. लिस्ट असते देवाच्या समोर मांडायला एवढी. मला एक सांगा, तुम्हाला काय मागायचं ते देवाला माहित नसतं का? सगळं माहित असतं तरी आपण लिस्ट सांगत असतो, हे हो दे ते हो दे. बऱ्याच काय, आता त्या विषयाकडे मी जाणार नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला लोक देवाच्या पूजेचं साहित्य इतकं स्टँडर्ड नेतात. तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानामध्ये गेला ना आणि त्यांना सांगितलं ना
7 बदाम, 7 खारका, 7 सुपाऱ्या. पहिली सुपारी मागायची आपण, पण 7 म्हणल्याबरोबर तो मोठी सुपारी काढलेली ठेवून देतो आणि ते बनावट माल बाहेर काढतो आणि विचारणार आपल्याला खायला पाहिजे का पूजेला पाहिजे. आपण खरं सांगतो ना, काय सांगतो? पूजेला पाहिजे. मला सांगा, त्या पूजेला आणलेल्या सुपाऱ्या आणि ते बदाम जर खायला वापरल्या तर जमल का? एवढे प्रामाणिकपणे देवाची पूजा करावी का? अक्षरशः कुठेही उपयोगात न येणाऱ्या त्या वस्तू आपण पूजेला आणतो आणि त्याच्या बदल्यात देवाकडे एवढी लिस्ट ठेवतो आपण. पुन्हा नारळवाल्याकडे जर गेलो ना आपण, तेव्हा ते हा 20 वाला, हा 30 वाला, हा 40 वाला, हा 50 वाला. आपण म्हणतो 20 वाला द्या, फार फार तर 30 वाला घ्यायला. आता महादेवाच्या किंवा खंडेरायाच्या मंदिरात नारळ फोडत नाही, बाहेर फोडला जातो. आणि जर तो नासका निघाला, आपणच आपली समजूत काढतो. काय म्हणतो? आता सडक्या नावाने जर देव पावायला लागला, चांगले नारळ विकलेच जाणार नाहीत बुवा. म्हणजे आपण केलेला कमीपणा किंवा आपण केलेली चूक, देवाच्या माती मारून मोकळे झालो, देवा घ्या पावन करून. अरे बाबा 50 वाला होता ना, तिथं आणायचा होता ना. म्हणजे आपलं आपण किती झाकण्याचा प्रयत्न करतो आणि एवढं सगळं निकृष्ट दर्जाचं देवाला देऊन त्याच्या बदल्यात आपण बरंच काही चांगलं मागत असतो. मग देवाने द्यावं का आपल्याला चांगलं? आपण चांगलं काही दिलंच नाही ना. जर काही चांगलं दिलं असतं तर चांगलं देवाने आपल्याला दिलं असतं. त्यापेक्षा एक सांगू तुम्हाला, हे असल्या सगळ्या गोष्टीची देवाला गरज नसते. एक शुद्ध अंतःकरणातला भाव पाहिजे तुमच्याकडे, बाकी काही देऊ नका. देव भावाचा भुकेला आहे, तुमच्या सडक्या नारळाचा भुकेला नाही आहे. लक्षात आलं की तुम्ही? एक काळ असा होता, काही लोक सांगायचे ज्यांच्या अंगात येतोय तो. आता या लोकांच्या अंगात कसा देव येतो मला ते काय कळत नाही. साधू संतांनी वर्ष शेकडो वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली, तेव्हा कुठं देवाची प्राप्ती झाली. बरं, देव आश्रमाच्या अंगात येतो जे 4-4 दिवस आंघोळ करीत नाही, दातही घासतं का नाही मला माहीत नाही, आणि कपडे ते एवढे सुंदर असतात अंगावर, आणि त्याच्या अंगात देव येतो. देवाला पण काही चॉईस आहे का नाही, काय कोणाच्या अंगात जावं ते. आणि ते काय सांगतं माहितीये का? खंडोबाला 4 पायाचं दिलं पाहिजे. कोणाला? खंडोबाला. अरे खंडोबाने रक्षण केलं बाबा सगळ्यांचं, आणि त्यांना 4 पायाचं. मला सांगा, ज्या काळात तुम्ही हे 4 पायाचं देत होते आणि जे सांगत होते ना द्यायला, त्यांना विचारलं हे कोणासाठी? दैत्यांसाठी. दैत्यांसाठी. कोणासाठी? अरे हे सगळे दैत्य मारले ना खंडोबाने. मारलेल्याला दैत्याला नैवेद्य लागतो का? मला सांगा, काही वर्षापूर्वी शासनाने बंदी घातली या गोष्टीवर. चांगलं झालं का वाईट झालं? बरं, त्या काळात हे जे असे डुलत होते ना, देवाचा कोप होईल कोणावर? सरकारवर. काय झालं मला सांगा ना, काय बदल झाला? देव भक्ताला पावतोय, लोक देवाच्या दर्शनाला येतात. बंद झालं, चांगलं झालं ना. देवाला नैवेद्य पूर्वपार पहिला जो बाणाई मातेने नैवेद्य दिला तो भरीत रोडग्याचा नैवेद्य काय, तो चंपाषष्ठीला देतात. मग चैत्र पौर्णिमा असेल, माघ पौर्णिमा असेल, समवती अमावस्या असेल, या वेळेला देवाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पुन्हा आणखीन आपण आपल्या घरी लग्न कार्य असल्यानंतर ते बनवून नेतो, काय त्याला म्हणतो आपण? शिवती. त्या शिवतीचा एक नैवेद्य असतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मल्हारी मार्तंडाच्या चरित्रामध्ये तुमच्या ह्या 4 पायाचा कुठंच उल्लेख आलेला नाही आहे. मग हे यांचं ऐकून आपण बावळटपणा करत होतो. नशीब सरकारने बंधन घातलं. देवाला असलं काही लागत नाही. आणि दुसऱ्याचा जीव घेऊन तिसऱ्याला वाचवणे ही परंपरा आपल्या शास्त्रात तरी नक्कीच नाही आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या गोष्टीपासून दूर जाणाऱ्या लोकांनी गळ्यामध्ये माळा घातल्या की नको बाबा, याच्यात आपल्याला पडायचंच नाही. बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा देवाला सगळ्यात प्रिय असणारा नैवेद्य, लक्षात ठेवा. किमान चंपाषष्ठीला तरी. आता आपण एवढा मोठा महोत्सव करतोय, मग देवाला जे इच्छित आहे ते दिलं पाहिजे की नको? आणासारखा नारळ नाही तर
हे चांगलं आहे, आपल्या हाताने करतोय ना आपण. एक लक्षात घ्या, हा नैवेद्य त्या त्या घरची लक्ष्मी स्वतः करत असते आणि स्वकष्टातून दिलेला नैवेद्य हा देवाला निश्चित पावला जातो. सारखा नारळ कधी पावला जात नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून या देवांनी आणि श्रीहरी विष्णूंनी जी त्या दिवशी पूजा झाली खंडेरायांची, ती बेल भंडाराने झाली. आणि म्हणून आज 4 युग ती परंपरा खऱ्या अर्थाने सुरू आहे. पण देवांनी पूजा केल्यानंतर खंडेराय म्हणाले, तुमची पूजा पाहून मी प्रसन्न आहे, तुम्हाला काय मागायचे मागू शकता. देवांनी मागितलं नाही. स्वर्गीचे जे देव होते ना, स्वर्गीचे, त्यांनी मागितलं नाही, त्यांनी गाराण गायला सुरुवात केली. त्या मणी आणि मल्लासुराने पृथ्वीवर आमची सगळ्यांची पूजा बंद करून टाकली, यज्ञयाग बंद करून टाकले, अनेक देवगण मारून टाकले, अनेकांनी गायी मारल्या. खूप मोठं वर्णन आहे ते, तर मला फक्त 5 दिवस कथा आणि खंडेरायाचं एवढं मोठं चरित्र सांगायचं. 5 दिवसात तितकी काही मला वाटतं 1/4 सुद्धा होणार नाहीये, पण जितकं जमेल तिथपर्यंत आपण पुढे जाणार आहोत. या सर्व देवांनी मणी आणि मल्लासुराने जो काही हाहाकार माजवलेला होता, जो अन्याय अत्याचार होता, याचा सगळा पाडाच देवापुढे वाचला. तेव्हा देवांनी सांगितलं, माझं हे मल्हारी मार्तंडाचं जे अवतार कार्य आहे, या सगळ्या दैत्यांचा नाश करण्यासाठीच हे अवतार कार्य आहे. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर देवांनी एक विचार केला की युद्ध म्हणल्यानंतर जीवितहानी ही ठरलेली आहे. बरं, ते एकाच बाजूने होणार आहे असं पण नाही आहे, दोन्ही बाजूने जीवितहानी होणार आहे. पण देवांनी असा विचार केला, काही समजवता करता येईल का, या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. अर्थात समजवता त्यांच्याच बरोबर होतो की जे समजून घेणारे असतात. समजून घेणारे नसल तर आपण म्हणतो ना, पालथ्या गाड्यावर पाणी, काही उपयोगी का बडबड करून, काहीच नाही आहे. तरी पण देवांच्या मनामध्ये एक संकल्पना होती. पण आता समजवता करायचा कसा, म्हणून नारद मुनींचं स्मरण केलं. नारद मुनी क्षणार्धात त्या ठिकाणी हजर झाले. नारायण नारायण. खंडेरायाने नमस्कार केला, दंडवत घातलं नारद महर्षीने. देवा आदेश द्यावा. नारद महर्षी असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना सत्ताधारी पक्षातही सन्मान होता आणि विरोधी पक्षात सुद्धा सन्मान होता. माणूस असा असावा. आता प्रत्येक गावात बातमीदार आहेत, प्रत्येक गावात पत्रकार आहेत, तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, गावात आहे, सगळीकडे. पण अख्ख्या त्रैलोक्याचा एकच पत्रकार होता. तुमचे पूर्वज आहेत सगळ्यांचे, ते पत्रकारांचे पूर्वज म्हणजे नारद महर्षी. कुठलीही बातमी कुठे पण लगेच पोहोचणार बाबा. तुमची आज टाईप होणार, उद्या येणार, परवा पेपर छापणार असं नाही, लगेच सणार्धात बातमी. असे त्रैलोक्यातले ते बातमीदार. पण तरी लोक त्यांना चांगलं म्हणत नाही. त्यांना काय म्हणतात लोक? खळीचा नारद. त्याने जर तुमच्या बाबत कळ लावली तर अवघड होईल बरं. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे, तो आजचा विषय नाही, मी बोलेल नंतर. देवाने सांगितलं, जे शत्रू पक्ष आहे तिथे जा, त्यांचं सैन्य किती आहे, त्यांच्यातला काही भेद जाणता येतोय का तो जाणून घ्या. म्हणजे थोडक्यात काय, शत्रू पक्षातल्या कमजोरी काय आहे या ओळखून यायचं आहे. अर्थात नारद मुनींना हे अशक्य नव्हतं, कारण मी काय सांगितलं, त्यांना दोन्ही पक्षात सन्मान आहे. आणि खंडेरायांचा आदेश घेऊन नारद महर्षी कर्नाटक प्रांतामध्ये मल्हारपूर नावाच्या ठिकाणी या मणिमल्लासुराचं वास्तव्य होतं. नारद महर्षी क्षणात गेले हो तिथं, त्यांना काय अवघड होतं. गेल्यानंतर इतकं आगत स्वागत झालं नारद महर्षींचं. ते वेगळ्या कारणासाठी होतं. ह्यांना विचारायचं होतं तिकडं काय काय आहे, पण ते नारद मुनी होते. ते म्हणले तुमच्याकडे काय काय आहे, किती सैन्य आहे तुमचं. नारद महर्षीने तसं पाहिलं तर मणिमल्लाला समजवण्याचा प्रयत्न केला. नाही असं नाही. ते म्हणले पण मी अजय आहे, मी आजपर्यंत हरलेलो नाही. असो,
मी सहज आलो होतो म्हणाले. अजय असणाऱ्या माणसाचं सैन्य भरपूर आहे, भरपूर. 1 कोटी सैन्य आपलं, 1 कोटी. आकडा मिळाला ना? विचारलं का किती सैन्य आहे तुमचं? 1 कोटी. अश्वदळ किती, घोडदळ किती? अश्वदळ घोडदळ एकच झालं. एक हत्ती दळ असायचं आणि एक पायदळ असायचं. न विचारता त्यांनी अख्खा पाडा वाचला. आम्ही काही सामान्य नाही. नारद महर्षी म्हणले आपलं काम झालं. काम झाल्यावर म्हणले नारायण. क्षणार्धात जेजोरीत देवांना सगळा इतिवृत्तांत सांगितला. पण नारद महर्षी म्हणतात देवा, मणी आणि मल्लासूर खूप माजोरी येतो. अहंकार सर्वांगात ठासून भरलेला आहे. त्यावेळेला नारद मुनींनी काय केलं, तिथं जी काही माहिती मिळालेली होती ती सगळी माहिती खंडेरायांसमोर व्यक्त केली. आता प्रकार असा आहे, यांची सैन्य संख्या 1 कोटीची आहे. खंडेरायाची एकट्याचं सैन्य 7 कोटी आहे. एकट्याचं मी का म्हणालो लक्षात आलं का तुमच्या? हे खंडेरायाचं एकट्याचं 7 कोटी, इंद्राचं 33 कोटी ते वेगळं, श्री हरिविष्णूंचं वैकुंठाचं सैन्य वेगळं. हे सगळं मिळाल्यानंतर किती होईल? एकट्या खंडेरायांचंच पुष्कळ झालं. 1 कोटी विरुद्ध 7 कोटी. ही 7 कोटी शिवाची सेना म्हणजे शिवसेना, म्हणजे राजकारणातली शिवसेना नाही, हे थोडं समजावून घ्या. ही शिवाची शिवसेना ही 7 कोटीची होती. त्यानंतर इंद्राची सेना, श्री हरिविष्णूंची सेना, वैष्णवांची, हे सगळं मिळून अफाट जनसागर होता तो. परंतु एवढं सगळं करून सुद्धा खंडेरायांनी श्री हरी विष्णूंना म्हणजे हेगडे प्रधानांना सांगितलं की जा एकदा आणि आपल्याकडून एक संधीचा प्रस्ताव ठेवा. लाखोंची जीवितहानी होणार आहे, ती वाचेल. थोडक्यात तहाची बोलणी. तह कोणी करतं? जो हरणारा मनुष्य आहे तो तहाच्या दृष्टीने वाटचाल करत असतो. खंडेराय हरणाऱ्यांपैकी होते का? नव्हते. पण काही जीवितहानी होऊ नये म्हणून हा प्रयत्न होता. आणि म्हणून याच मैराळपूरला श्री हरिविष्णू गेलेले आहेत. अर्थात याही वेळेला स्वागत झालं. दूत आहे, शेवटी दूताचं स्वागत करावं लागतं. भले शत्रू पक्षातला असला तरी सुद्धा ही शास्त्र परंपरा आहे आपली. आणि म्हणून दूताचं स्वागत झालं. आणि श्री हरिविष्णूंनी सांगितलं की आम्ही खंडेरायांकडून एक प्रस्ताव घेऊन आलेलो आहे, आपण तो समजावून घ्यावा, होणारी जीवितहानी टाळावी, आणि आपण जो मृत्यू लोकी साधू संतांना ऋषीमुनींना जो त्रास देत आहे तो बंद करा. यज्ञयाग पुन्हा सुरू होऊ द्या. तुमचं आमचं कुठेही भांडण नाही आहे. देवांची पूजा बंद झालेली पुन्हा सुरू होऊ द्या. ते म्हणले जमणार नाही बुवा, जमणार नाही. खूप विनंती केली, पण विनंतीला समजदार माणसंच मानतात. त्याने ते काही मानलेलं नाही. आणि मल्लासुराने श्री हरिविष्णूंना सांगितलं आम्ही अजय आहोत, आजपर्यंत आमचा पराभव कोणी केलेला नाहीये. जाऊन सांगा तुमच्या खंडेरायाला तुमचा प्रस्ताव आम्ही धुडकावून लावतो. श्री हरिविष्णू जेजुरी गडावर आले आणि देवांना नमस्कार केला आणि सांगितलं देवा, काही माणसं इतके मगरूर असतात, माजोरी असतात की ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. या मणी आणि मल्लासूर कशा आहेत ते श्री हरिविष्णूंनी खंडेरायांना सांगितलं. मणी मल्ल दैत्य दोन्ही झाले माजुरी, वध करण्यात त्यांचा देव आला जेजुरी, 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 वध करण्यात त्यांचा देव आला जेजुरी. मणी मल्ल दैत्य दोन्ही झाले माजुरी, मणी मल्ल दैत्य दोन्ही झाले माजुरी, वध करण्यात त्यांचा देव आला जेजुरी.
जेजुरी वध करण्या त्यांचा देव आला जेजुरी वध करण्या त्यांचा देव आला जेजुरी मनी मल्ल दैत्य दोन्ही झाले माधुरी मनी मल्ल दैत्य दोन्ही झाले माधुरी वध करण्या त्यांचा देव आला जेजुरी वध करण्या त्यांचा देव आला जेजुरी वध करण्या त्यांचा देव आला जेजुरी द्वारी हात जोडून नवस फेडू मल्हारीच्या द्वारी हात जोडून नवस फेडू मल्हारीच्या द्वारी आल्या जन्म करून येऊ जेजुरीची वारी हात जोडून नवस फेडू मल्हारीच्या दारी अव हात जोडून नवस फेडू मल्हारीच्या द्वारी हात जोडून नवस फेडू मल्हारीच्या द्वारी नशीब यांचं थोर यांनी पाहिली जेजुरी नशीब यांचं थोर यांनी पाहिली जेजुरी तिथं गणांत दोघ माझा देव मल्हारी तिथं गणांत दोघ माझा देव मल्हारी तिथं गणांत दोघ माझा देव मल्हारी मनी मल्ल दैत्य दोन्ही झाले माधुरी मनी मल्ल दैत्य दोन्ही झाले माधुरी वध करण्या त्यांचा देव आला जेजुरी 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 श्री हरी विष्णूंनी मणी आणि मल्लासुराच्या सैन्याचं संपूर्ण वर्णन त्या ठिकाणी खंडेरायाच्या समोर केलेलं आहे. मणी मल्लासुराच्या सैन्य दळामध्ये बरेचसे नामचीन सरदार होते. त्यामध्ये चश्वर केसी नावाचा एक दैत्य हा सरदार होता. दुसरा सरदार त्याचं नाव आहे हलदंत. तिसरा सरदार आहे देवनाशक. याने देवांचा विनाश करणे एवढी जबाबदारी त्याच्याकडे होती म्हणून त्याला देवनाशक हे नाव त्या ठिकाणी मणी आणि मल्लासुराने ठेवलेलं होतं. चौथा होता बुधांतक. पाचवा होता शिपादक. सहावा खडगकेश. सातवा पापमती. आणि ते पापच करत होता. याची मती समजतं ना तुम्हाला. मती याच्या डोक्यात पाप करणं एवढंच यायचं म्हणून याचं नाव मल्लासुराने पापमती असं ठेवलेलं होतं. त्याच्या पुढचा होता दशांतक. त्याच्यानंतर सरपंदक एक सुरासन. आणि रामायणात जसा कुंभकर्ण होता तसा याच्याकडे पण एक कुंभकर्ण होता. तो बी असा झोपून राहायचा पण युद्ध आलं का उठायचा. तसा यांच्याकडे सुद्धा एक कुंभकर्ण होता. एक कुंतजिव्हा नावाचा एक दैत्य होता. याला कुंतजिव्हा हे नाव का दिलं कारण त्याच्या तावडीत जर कोणी सापडलं तर त्याची तो जिव्हा छाटून आणत होता म्हणून त्याला कुंतजिव्हा हे नाव ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा होता ब्रह्महत्या. याला जर कोणी ब्राह्मण भेटला तर हा कापूनच टाकायचा. त्याला जिवंत सोडत नव्हता म्हणून त्याचं नाव ब्रह्महत्या ठेवलं होतं. त्याच्या पुढचा होता गोहत्या. त्याला जर गायी दिसली तर तो गायीची हत्या करत होता म्हणून त्याचं नाव गोहत्या ठेवलेलं होतं. असे वेगवेगळे नामचीन सरदार या मणी आणि मल्लासुराच्या दळामध्ये होते. सैन्य दळामध्ये. आणि या मणी आणि मल्लासुराचा जो सेनापती होता त्या सेनापतीचं नाव होतं खडगद्रष्ट. तो खडग चालवण्यामध्ये एवढा माहीर होता की त्याच्या दृष्टीस पडलेल्या व्यक्तीला त्याचं खडग पडल्याशिवाय राहत नव्हतं. म्हणजे त्याच्या दृष्टी सुद्धा एवढी तीक्ष्ण होती म्हणून त्याला खडगद्रष्ट हे त्या ठिकाणी तो किताब दिला होता. तो खडगद्रष्ट यांचा सरसेनापती होता. कोणाचा? मणी आणि मल्लासुराचा. देवांनी हे सगळं ऐकल्यानंतर देवाने विचार केला आपला सुद्धा सरदार तेवढा हुशार पाहिजे ना. सरसेनापतीच्या हाताखाली भरपूर सरदार असतात पण एक असतो तो सरसेनापती की ज्याच्याकडे युद्धाचं नेतृत्व असतं. मग आपल्या या युद्धाचं नेतृत्व द्यायचं कोणाकडं? देवांच्यावर खंडेरायांनी सगळ्यांवर नजर फिरवली. आता म्हटले
मोठ्या माणसाला डावलून जर एखाद्याला जबाबदारी दिली तर तो म्हणतो मी काय कमकुवत आहे का, मी दिसलो नाही का तुम्हाला. देवाने हा विचार केला. अर्थात दिग्गज सगळी मंडळी होती, तरी देवाने विचार केला राजा रोसायला नको, म्हणून देवांचा राजा देवेंद्र याला सरसेनापतीपद महाराजांनी बहाल केलं, म्हणजे खंडेरायांनी बहाल केलं. आणि त्याच नियोजनामध्ये व्यूहरचना करत असताना कुणी कोणाबरोबर युद्ध करायचं याचं संपूर्ण नियोजन खंडेरायांनी प्रत्येकाला सांगत होते. गणपतीला सांगितलं, वीरभद्राला सांगितलं, कार्तिक स्वामींना सांगितलं, सूर्यनारायण सुद्धा या युद्धामध्ये होते, वरुण देव युद्धामध्ये होते. प्रत्येकाला सांगितलं. या सगळे जे मी यांचे सरदार जेवढे सांगितले त्या कोणत्या कोणत्या सरदाराबरोबर कुणी कुणी युद्ध करायचं आणि ते कोणत्या दिशेने करायचं याचं संपूर्ण नियोजन सगळ्या सरदारांना म्हणजे या देवांना कुणी सांगितलं, खंडेरायांनी. आणि सगळ्या देवांनी विचारलं मग आपला सरसेनापती कोण, तेव्हा खंडेरायांनी सांगितलं आपला सरसेनापती खंडेरायाचा इंद्र सरदार, खंडेरायाचा इंद्र सरदार, सवे सेना गणगंधर्व अपार, सवे सेना गणगंधर्व अपार, सवे सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार, सबे सेना गणगंधर्व अपार. खंडेरायाचा इंद्र सरदार, खंडेरायाचा इंद्र सरदार, सवे सेना गणगंधर्व अपार, सवे सेना गणगंधर्व अपार, सवे सेना गणगंधर्व अपार. खंडेरायाचा इंद्र सरदार, खंडेरायाचा इंद्र सरदार, सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार. मणिचूल पर्वतावर होई जय जयकार, मणिचूल पर्वतावर होई जय जयकार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. मणिचूल पर्वतावर होई जय जयकार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेरायाचा इंद्र सरदार, खंडेरायाचा इंद्र सरदार, सवे सेना गणगंधर्व अपार, सवे सेना गणगंधर्व अपार, सवे सेना गणगंधर्व अपार. सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार. शिवगणाची सेना अपार, दानव सारे ध्यायलेत फार, दानव सारे बैलत फार, दानव सारे बैलत फार. शिवगणाची सेना अपार, दानव सारे ध्यायलेत फार, दानव सारे बैलत फार, दानव सारे बैलत फार. खंडेरायाचा इंद्र सरदार, खंडेरायाचा इंद्र सरदार, सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना गणगंधर्व अपार. सब सेना गणगंधर्व अपार, सब सेना
वासुदेव करी हल दंत बेजार वासुदेव करी हल दंत बेजार चंद्र करी सिंह दैत्याला ठार चंद्र करी सिंह दैत्याला ठार चंद्र करी सिंह दैत्याला ठार वासुदेव करी हल दंत बेजार चंद्र करी सिंह दैत्याला ठार चंद्र करी सिंह दैत्याला ठार चंद्र करी सिंह दैत्याला ठार खंडेरायाचा इंद्र सरदार खंडेरायाचा इंद्र सरदार सगळे सेना गणगंधर्व पार सगळे सेना गणगंधर्व पार सगळे सेना गणगंधर्व पार तपसेला गणगंधर्व पार तपसेला गणगंधर्व पार तपसेला गणगंधर्व खंडेरायांचा सरदार देवांचा राजा इंद्र आणि मणिमल्लासुराचा सरदार खडगद्रष्ट दोघंही ताकदवर आहेत. पण या सगळ्या दरम्यानच्या कालखंडामध्ये त्याही काळामध्ये गुप्तहेर होते. मणी आणि मल्लासुरा रूपामध्ये कोणाच्या लक्षात आलं नाही. परंतु जेजुरी गडावरची सगळी व्यूहरचना पाहिली. एकट्या खंडेरायाचं सैन्य 7 कोटी आहे, आपलं तर 1 कोटी आहे. पुन्हा इंद्राची सेना आहे, श्रीहरी विष्णूंची सेना आहे. हे सैन्य प्रचंड आहे. घाबरले. म्हणजे फार काळ इथं थांबणं योग्य नाही आहे. तात्काळ जाऊन आपल्या राजाला खबर दिली पाहिजे. आणि मल्लिमल्लासुराबरोबर आपल्या कैकपट खंडेरायाची सेना आहे. आपला निभाव लागणार नाही. मग काय करायचं म्हटलं, संधीचा प्रस्ताव आला होता तेव्हा स्वीकारला असता. मगरूरपणा, वेळ निघून गेला उपयोग नसतो. मल्लासुराने सांगितलं अजून वेळ गेलेली नाही, अजून पुढे युद्ध सुरू झालंय, आपला पण प्रस्ताव पाठवूया. अर्थात श्री हरी विष्णूंनी विनंतीपूर्वक प्रस्ताव दिला होता, पण यांनी धुडकावून लावला. त्यावेळेला शरभान नावाचा एक दैत्य होता, त्याला दूत बनवून पाठवलं जेजुरी गडावर. अर्थात इंद्राला सरदार म्हणून त्या ठिकाणी सरसेनापती म्हणून घोषित केलेला आहे. ज्याला सरसेनापती पद दिलं जातं त्याच्यावर जबाबदारी असते. आणि जबाबदारी असल्या कारणानं युद्धावर, रणभूमीवर आगेकूच करण्याची तयारी सुरू होती. सगळ्यांचे अश्व, इंद्राचा ऐरावत हे सगळे सज्ज झालेले होते. प्रत्येक जण आपल्या हातातलं खडग असेल, शमशेर असेल, भाले असतील, त्रिशूळ असेल, हे सगळे हत्यारं घेऊन अश्वावर त्या ठिकाणी आरूढ झालेले होते. फक्त आदेशाची वाट पाहायची होती, सरसेनापतीच्या आदेशाची. सरसेनापतीला कोणाचा आदेश मानायचा? खंडेरायांचा. पहिला आदेश येणार खंडेरायांचा, तो आदेश येणार इंद्राला, आणि इंद्राचा आदेश येणार इतर सेनापतींना. म्हणून प्रत्येक जण एकमेकाच्या आदेशाची वाट पाहत होते. पण हा आदेश येण्याच्या अगोदर शरभान दैत्य इंद्रापर्यंत येऊन पोहोचला. आता खंडेरायांकडे प्रस्ताव नेण्याची गरज नव्हती, कारण आता आगेकूच होणार होती. मग सरसेनापतीकडे प्रस्ताव न्यावा लागतो, आणि म्हणून इंद्राकडे प्रस्ताव नेला. त्यावेळेला इंद्राने सांगितलं आता उशीर झालाय, फार आता तयारी झालेली आहे आमची, आणि युद्धाची खुमखुमी आम्हाला नाही आहे, युद्धाची खुमखुमी तुम्हाला आहे. तरी पण बघा, एकदा विचार करा. म्हटलं आता विचार करण्याचा अधिकार माझ्याकडे राहिलेलाच नाही आहे. माझ्याकडे जबाबदारी कोणती आहे? रणांगण गाजवण्याची. जो काही विचार करायचा आहे ते खंडेराय करणार आहे, आणि मला नाही वाटत तुमचा प्रस्ताव आता स्वीकारला जाईल. म्हणून शरभान दैत्याने सांगितलं तुम्ही तुमचा एक दूत माझ्या बरोबर द्या, की जेणेकरून मला खंडेरायांपर्यंत पोहोचता येईल. इंद्र म्हणले ठीक आहे, प्रयत्न करून बघायला हरकत नाही. इंद्राने एक दूत दिला, आणि हा शरभान दैत्य खंडेरायापर्यंत गेला. शरणागतीचं निशान फडकवलं.
शरणागतीचं निशाण कुठल्या रंगाचं असतं माहिती का तुम्हाला? सफेद. सफेद निशाण घेऊन आलं म्हणजे शरणागती. मग त्याला मारत नाहीत कोणी. ज्याच्या हातात सफेद निशाण असेल ना, तो रणांगणात असू द्या कुठेही असू द्या, त्याला शत्रू पक्षातले लोक मारत नाही, कारण तो शरण आलेला आहे. पण त्यावेळेला खंडेरायांनी सांगितलं, नारद मुनींनी तुमच्याकडे प्रस्ताव आणला होता, तुम्ही नाकारला. तदनंतर आम्ही पुन्हा आणखीन मनाचा मोठेपणा दाखवला. आमचे प्रधान कृष्णराव हेगडे प्रधानांना आम्ही पाठवलं. त्यांनी तुम्हाला विनंती केली, तुमच्या राजाला, दैत्यांच्या राजाला. तुम्ही मांडली का? तेव्हा नाही मांडली. तुम्ही 2 वेळा आमची विनंती धुडकावून लावली, म्हणून आम्ही सुद्धा तुमचा हा संधीचा प्रस्ताव धुडकावून लावतो. शरभान दैत्याला वाटलं आता काही खरं नाही आपलं. आला त्यांच्या अश्वदळामध्ये, सैन्यामध्ये आला. इकडे मणी आणि मल्लासूर वाटच पाहून होते, काय निरोप येतोय. निरोप चांगला येईल अशी आशा होती, कारण त्यांना माहित होतं खंडेराय शरण आलेल्याला मरण देत नाही. पण शरण येण्याची वेळ निघून गेलेली होती. शरभान दैत्याने सांगितलं, कुलस्वामी खंडेरायांनी आपला प्रस्ताव धुडकावून लावला. का? आपण त्यांचा 2दा धुडकावून लावला, म्हणून त्यांनी एखाद्या वेळेला तरी धुडकावून लावला पाहिजे ना. मूर्खपणा आपण 2दा केलाय, पण त्यांनी शहाणपणाने 2दा प्रस्ताव आणला होता. मग मूर्खपणाचे हे भोग आता भोगावे लागतील. आता काय करायचं? आता काहीच करायचं नाही. आता युद्धाला जायचं. युद्धाचं ठिकाण होतं मणिचूल पर्वत. तिकडून दैत्यांची सेना आक्रमण करत होती, एल्गार करत होती, आणि इकडे खंडेरायाची सेना निघालेली आहे. त्यांचा सेनापती आहे खडगद्रष्ट, आणि आमचा सेनापती आहे देवांचा राजा इंद्र. इंद्राची अपार सेना त्या ठिकाणी निघालेली आहे. भयंकर आक्रोश किंकाळ्यांनी कांठाळा उठून गेलेला आहे, आणि मणिचूल पर्वतावर दोघंही एकमेकाच्या समोर आलेला आहे. आणि शंखनाद झाल्याबरोबर युद्धाला आरंभ झाला, आणि सपासप त्या ठिकाणी वार होऊ लागले. दोन्हीकडून युद्धाचा भडका उडाला. देवांची सेना इतकी अपाट होती की अपाट सेनेपुढे दैत्य सेनेचा निभाव लागत नव्हता. आणि खंडेरायांनी व्यूहरचना सांगितल्याप्रमाणे इंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी निर्धर ध्वज नावाचा दैत्य आलेला आहे. इंद्र यावेळेला ऐरावतावर बसलेला आहे, आणि इंद्राकडे वज्र नावाचं शस्त्र आहे. दोघांमध्ये तुंबळ युद्धाचा भडका उडाला. युद्धभूमीवर हर हर महादेवची घोषणा सुरू होती, आणि हर हर महादेवची घोषणा होत असताना देवसेनेमध्ये चैतन्य संचारलं जात होतं. दैत्य सेनेचा पराभव होत होता. सपासप कापले जात होते. आणि अशा वेळेला इंद्राने आपलं वज्र उपसलेलं आहे, आणि त्या निर्धर ध्वजावर त्या ठिकाणी दात कवनाघात केलेला आहे. निर्धर ध्वज जमिनीवर कोसळला गेला, आणि निर्धर ध्वज जागच्या जागी त्या ठिकाणी खलास झाला. त्यानंतर पुन्हा सूर्यनारायण आणि दूषक नावाचा दैत्य, या दोघांमध्ये युद्ध सुरू झालेलं होतं. बराचसा काळ त्या ठिकाणी युद्ध सुरू असताना सूर्यनारायणाच्या हातून दूषक नावाचा दैत्य मारला गेला. 2 सरदार मारले गेले. देवांचा एकही सरदार अजून मेलेला नव्हता. त्यानंतर वरुण देवांचं अमरांतक दैत्याबरोबर युद्ध सुरू होतं. वरुण देवाचं अमरांतक दैत्याचं सुद्धा युद्ध भडकलेलं होतं, आणि वरुण देवाच्या हातून सुद्धा अमरांतक दैत्य नावाचा दैत्य मारला गेला. इकडचे सरदार खपले जात होते, इकडचे विजयी होत होते. जो सरदार विजयी होत होता त्याच्या नावाचा जय जयकार होता. सूर्यनारायणाचा जय जयकार झाला, इंद्राचा जय जयकार झाला, वरुण देवांचा सुद्धा जय जयकार झाला. आता वसुदेव म्हणजे श्री हरी विष्णूंचा हल दैत्याबरोबर त्या ठिकाणी हलदंत नावाच्या दैत्याबरोबर युद्ध भडकलं होतं. दोघंही बलवान होते. बराच वेळ युद्ध सुरू होतं. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हे युद्ध सुरू झालेलं होतं बरं का, लक्षात ठेवा. 6 दिवस युद्ध सुरू होतं.
वसुदेवाचं आणि हलदत्तांचं त्या ठिकाणी भीषण युद्ध भडकलं गेलं. दोन्ही बाजूने सपासप त्या ठिकाणी वार होत होते. आणि हे युद्ध सुरू असताना इंद्र आपल्या ऐरावतातून त्या ठिकाणी खाली उतरला आणि हलदत्ताबरोबर त्या ठिकाणी देवांच्या मदतीला गेलेला आहे. अजून एक सरदार इंद्र आला म्हणून हलदत्त दैत्याच्या मदतीला आला. एका बाजूला वसुदेव आहे, एका बाजूला इंद्र आहे, हलदत्त आहे, दुसरा एक दैत्य आहे. तुफान कापाकापी होत आहे. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये श्री हरी विष्णूकडून हलदत्त्यावर एक वर्णी वार बसला गेला आणि तो मृत्युमुखी पडलेला. वसुदेवांचा प्रचंड रणांगणामध्ये त्या ठिकाणी गजर झाला. आतापर्यंत आमचे 4 देव विजयी झालेले होते. 4 देव विजयी झाल्यानंतर मणिमल्लासुर विचार करतोय आमचे 4 सरदार मारले गेले. आणि म्हणून अरार महादेवची गर्जना त्या ठिकाणी होत होती आणि इकडे नैराश्य पसरलेलं होतं. आणि या नैराश्य पसरलेलं असताना या वेळेला मणी आणि मल्लासुराने त्याच्याकडे एक मंत्रविद्या होती. मेलेले दैत्य पुन्हा जिवंत होत होते. अर्थात यामध्ये देवगण सुद्धा काही मारले गेलेले होते. त्यावेळेला खंडेरायांनी काय केलं, हातामध्ये भंडार घेतला आणि अमृत संजीवनीचा त्या ठिकाणी मंत्र घोष केला. आणि अमृत संजीवनीचा मंत्र घोष झाल्यानंतर खंडेरायांनी सदानंदाचा येळकोट केल्याबरोबर मेलेली देवसेना पुन्हा उठून उभी राहिली, पुन्हा लढायला लागली. यावेळेला मणी आणि मल्लासुर विचार करतोय, आपले मरत राहिले यांचे जर जिवंत होत राहिली तर आपण युद्ध कसं जिंकणार, विचार करू लागला. आणि म्हणून यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे, आपला सेनापती खडगद्रष्ट त्याला पुढे केलेला आहे. बलवान होता, ताकदवर होता. अर्थात खडगद्रष्टाबरोबर इंद्राने युद्ध करायला जायला पाहिजे होतं, कारण तो त्यांचा सेनापती होता, इंद्र देवांचा सेनापती होता. पण तिथे कार्तिक स्वामी त्या ठिकाणी उपस्थित होते. कार्तिक स्वामींनी सांगितलं, इंद्रदेव इथं आदेश मला द्या, सेनापतीचा आदेश घेतल्याशिवाय युद्ध करता येत नाही. कार्तिक स्वामींनी सांगितलं, हे कार्य आमच्याकडून करून घ्या. इंद्राने सांगितलं, आपल्या इच्छेप्रमाणे होईल. कार्तिक स्वामी या खडगद्रष्टाबरोबर त्या ठिकाणी युद्ध करायला निघाले. आणि खडगद्रष्टाचं आणि कार्तिक स्वामींचं बलदंड त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. पहिल्यांदा मल्लयुद्ध झालं. मल्लयुद्धामध्ये देखील कार्तिक स्वामीच विजय झाले. मल्लयुद्धामध्ये कार्तिक स्वामी विजय झाल्यानंतर दोघांनी हातामध्ये शस्त्र धारण केली. आणि शस्त्र धारण केल्यानंतर खडगद्रष्टा आणि कार्तिक स्वामीचे एकमेकावर वार होऊ लागले. एक प्रहर दोघांमध्ये युद्ध सुरू होतं. आणि एक प्रहर पूर्ण झाल्यानंतर आमच्या कार्तिक स्वामीने असा एक वर्णी घाव घातला आणि मणी मल्लासुराचा सेनापती सेनापती मारला गेला. त्या रणांगणावर कार्तिक स्वामींचा प्रचंड विजय झाला. आणि म्हणून कार्तिक स्वामींच्या नावाचा गजर झाला. यानंतर उल्कामुख नावाचा दैत्य होता. मणी आणि मल्लासुराने उल्कामुख दैत्याला रणांगणामध्ये उतरवलं. ज्यावरती कार्तिक स्वामी उपस्थित होते. इंद्राच्या उजव्या बाजूने गजानन गणराया देखील या युद्धामध्ये उपस्थित होते. गजाननाने सांगितलं, इंद्रदेव येऊ द्या त्यांचा उल्कामुख, आपण आम्हास आदेश द्यावा, आम्ही त्यांच्याशी 2 हात करू. इंद्राने आदेश दिल्याबरोबर गणरायाने त्या ठिकाणी युद्धभूमीमध्ये आक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळेला उल्कामुख दैत्य म्हणतो, हे गणेशा, तुझे एवढे मोठे वाढलेले ढेर घेऊन तू माझ्याशी युद्ध करू शकत नाही. गणपती बाप्पांनी सांगितलं, पार्वतीचा सुपुत्र आहे आम्ही, आमचा नाद करायचा नाही. हिम्मत असेल तर मनगटाला मनगट लाव. आणि म्हणून दोघांमध्ये युद्धाचा भडका उडाला. काही क्षणामध्ये गणपती बाप्पाने आपल्या हातामध्ये परशु धारण केलेला होता. आणि परशुचा असा एक घाव शिरावर बसल्याबरोबर शिर धरा वेगळं झालं. आणि गणपती बाप्पांचा प्रचंड विजय झाला. उल्कामुख नावाचा दैत्य युद्धभूमीवर मारला गेला. गणपती बाप्पांचा जय जयकार झाला. यानंतर मणी आणि मल्लासुर फार चिंतेत गेले.
कारण जेवढे सेनापती पाठवले, जेवढे सरदार पाठवले, सगळेच्या सगळे मारले गेले. आता कोणाला तरी विचारपूर्वक पाठवलं पाहिजे. आणि म्हणून कुंतलोमा नावाचा दैत्य पाठवला. अर्थात याच्याशी दोन हात करायला खंडेरायांकडे सेनापतींची काही कमतरता होती का? खंडेरायांच्या बाजूला नंदी उभे होते. नंदीने सांगितलं, देवा आम्हाला तरी कधीतरी संधी द्या एकदा, आम्हालाही आमचे संसार गाजवायचे आहे. देवांनी सांगितलं, तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. आणि मग कुंतलोमा दैत्य आणि जयनंदीचं जोरदार युद्ध भडकलं गेलं. जयनंदींनी आपल्या शिंगांनी त्याच्यावर इतके वार केले, आसराची गरजच पडली नाही. शिंगाशी खुपसले गेली, बरगड्यांच्या खालून शिंग घातली. बरगड्यातून त्या ठिकाणी हात कुंतलोमा दैत्य असा फाडून टाकला आणि तो जमीनदोस्त झाला. नंदीचा देखील प्रचंड विजय झाला. या ठिकाणी 7वा सुद्धा सरदार मारला गेला. देवांचा प्रचंड विजयामागून विजय होत होता. आणि यावेळेला मणी आणि मल्लासूर आता विचार करतोय, आपलं कोणी जिवंत माघारी येत नाही. किती दैत्य मारले गेले, नामचीन दैत्य की ज्यांना आजपर्यंत कोणी हरवू शकलं नाही. आणि म्हणून सर्व देव आणि आता मणी आणि मल्लासूर स्वतः युद्धभूमीमध्ये त्या ठिकाणी उतरलेले आहे. पण त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये उल्कू नावाचा एक दैत्य होता, मोठा सरदार होता. त्याने मल्लासुराला सांगितलं, आपण कशा पाहिजे जाता, आम्ही आहोत, मी सगळ्यांचा बदला घेऊन येईन. मल्लासूर म्हणला, नाहीतरी कोणाला तरी पाठवायचंच होतं, बरं झालं तू आलास. आणि म्हणून हा उल्कू दैत्य आल्यानंतर खंडेरायांच्या बाजूला वीरभद्र उभे होते. वीरभद्रांनी सांगितलं, गणेशाला पाठवलं, नंदीला पाठवलं, कार्तिक स्वामीला पाठवलं, मला काहीतरी वाट्यावर द्या. या उल्कू दैत्याला गतप्राण करूनच मग तुमच्या समोर त्या ठिकाणी नमस्कार घालायला येईल. देवांनी सांगितलं, तुमची इच्छा पूर्ण होईल. वीरभद्र निघाले. वीरभद्राचं आणि उल्कू दैत्याचं प्रचंड काल, बराचसा वेळ, 2 प्रहर युद्ध सुरू होतं. कोण हरतय कोण जिंकतय याचा अंदाज लागत नव्हता. 2 प्रहर उलटून गेल्यानंतर दुसरा प्रहर संपतोय ना संपतोय, तोच वीरभद्राच्या हातातल्या खडगाचा वार उल्कू दैत्याच्या मस्तकावर झाला आणि उल्कू दैत्य जमीनदोस्त झाला. शेवटचाही दैत्य मारला गेला. आणि मग कोणीच राहिलं नाही. होते ते यायला घाबरायला लागले. आणि घाबरायला लागल्यामुळं आता हा विचार करतोय, तह केला तर कोण? मणी आणि मल्लासूर दोघंही बंधू आता विचार करतात, तह करावा, काहीतरी वाटाघाटी कराव्या. पण वाटाघाटी करायला समोरचे तयार आता होणार नव्हते, कारण इकडे संपलेलंच होतं. आपला विजय झाल्यातच जमा आहे. शेवटची फेरी मोजायची राहिली आपली, फक्त आधीच लीडलाय आपण. त्यामुळे इंद्राने सांगितलं, तहाचा प्रस्ताव आमच्या पुढे स्वीकारला जाणार नाही, तुम्ही प्रस्तावच आणू नका. आणि मग मणी आणि मल्लासूर स्वतः युद्धभूमीमध्ये आले. तोपर्यंत खंडेराय मात्र युद्धभूमीमध्ये नव्हते. आणि मणी आणि मल्लासूर आल्यानंतर इंद्राच्या नेतृत्वाखाली देवसेना युद्ध करू लागली. परंतु आता अतिशय आडीबाणीचं युद्ध सुरू झालेलं होतं. एकमेकावर शस्त्रास्त्रांचे वार होत होते. इंद्र हरतोय की काय असं लक्षात आल्यानंतर प्रत्यक्ष खंडेराय चंद्र बाजूला उभा होता. चंद्राला सांगितलं, तुम्ही आता अश्व व्हायचं. खंडेरायांचा अश्व म्हणजे चंद्र आहे. चंद्र अश्व झाले आणि खंडेराया घोड्यावरती स्वार झालेला आहे. खंडेराया झाले घोड्यावरी स्वार, खंडेराया झाले घोड्यावरी स्वार, करण्या मनी मल्ल्याचा संहार, 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 करण्या मनी मल्ल्याचा संहार. खंडेराया झाले घोड्यावरी स्वार, खंडेराया झाले
करण्या करण्या मनी मल्ल्याचा संहार 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 सोबतीला गजानन कार्तिक कुमार सूर्य नारायण स्वामी कुबेर सूर्य नारायण स्वामी कुबेर सूर्य नारायण स्वामी कुबेर सोबतीला गजानन कार्तिक कुमार सोबतीला सूर्य नारायण कुबेर सोबतीला सूर्य कुमार सोबतीला सूर्य कुमार खंडेराया झाले घोड्यावर स्वार खंडेराया झाले घोड्यावर स्वार करण्या मनी मल्ल्याचा संहार 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 हाती घेवोनिया डमरू त्रिशूळ हाती घेवोनिया डमरून त्रिशूळ दैत्याचा देव जणू कर्दन काळ दैत्याचा जणू तो कर्दन काळ हाती घेवोनिया डमरून त्रिशूळ दैत्याचा जणू तो कर्दन काळ दैत्याचा जणू तो कर्दन काळ खंडेराया झाले घोड्यावर स्वार खंडेराया झाले घोड्यावर स्वार करण्या मनी मल्ल्याचा संहार करण्या मनी मल्ल्याचा संहार करण्या मनी मल्ल्याचा संहार प्रत्यक्ष खंडेराय आता मणी आणि मल्लासुराचा वध करण्यासाठी चंद्राचा अश्व करून त्या ठिकाणी रणांगणामध्ये निघालेले आहेत. देव प्रत्यक्ष युद्धभूमी आल्यानंतर युद्धभूमीवर असणारे शिवगण असेल शिवाची सेना असेल देवगणांची सेना असेल यांना प्रचंड आनंद झाला की प्रत्यक्ष खंडेराय मार्तंड भैरव आता खऱ्या अर्थाने युद्धभूमीवर येतात आणि म्हणून देवसेनेमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मल्लासुराचा भाऊ मणीने सांगितलं, हे बंधुराज पहिला आम्ही जातो युद्ध करायला. म्हटले घे तुझी हवस पूर्ण करतो. मणी देवाबरोबर युद्ध करायला गेलेला आहे. देवांचा आणि मणीसुराचं त्या ठिकाणी फार काळ युद्ध चाललेलं नाही. देवाने एक त्रिशूळ सोडला. एका त्रिशूळाच्या घावासरचे मणी दैत्य त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. अर्थात सक्का भाऊ मारला गेलेला. मल्लासुराला क्रोध अनावर झाला आणि त्याने खंडेरायांना आवाहन केलं, माझ्या भावाचा त्रिशूळाने वध केला तुम्ही. मी नामवंत मल्ल आहे, आपण देखील मल्ल आहात, माझ्या बरोबर मल्ल युद्ध करा. देवाने सांगितलं तुझी ती पण इच्छा पूर्ण करू. देवांचं आणि मल्लासुराचं मल्ल युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. एक प्रहरभर युद्ध सुरू होतं. देवाना मार्गशीर्ष प्रतिपदेला सुरू झालेलं युद्ध 5 दिवस पूर्ण झालेलं होतं आणि मार्गशीर्ष षष्ठीचा दिवस उजडलेला होता. सकाळच्या प्रहाराला त्या ठिकाणी देवांचं आणि मल्लासुराचं युद्ध सुरू झालेलं होतं. एक प्रहर उलटून गेल्यानंतर मल्ल युद्धामध्ये खंडेराया विजयी झाले, मल्लासुराचा पराभव झाला.
त्यानंतर मल्लासूर घाबरून गेला आणि मल्लासुराने हत्तीचं रूप धारण केलं. हत्तीच्या सोंड्याने देवांबरोबर तो त्या ठिकाणी युद्ध करू लागला. खंडेरायांच्या हातामध्ये खूप मोठं खड्ग होतं. खंडेरायाने काय केलं, आपल्या हातातला खड्गाचा एक घाव त्या हत्तीच्या सोंड्यावर घातला आणि हत्ती कोसळला गेला. हत्ती कोसळल्याबरोबर मल्लासूर मूळ रूपामध्ये आला. मूळ रूपामध्ये आल्यानंतर तो रथात बसून त्या ठिकाणी देवांबरोबर युद्ध करू लागला. देव पुन्हा त्या ठिकाणी चंद्र नावाच्या चंद्ररूपी घोड्यावर त्या ठिकाणी बसून मल्लासुराबरोबर युद्ध करू लागले. युद्ध इतकं भडकलं गेलं, इतकं भडकलं गेलं, हा पुन्हा रथातून उतरला आणि देवाला आव्हान केलं, मैदानी युद्ध करा. देव अश्वावरून खाली उतरले, तुझी शेवटची इच्छा देखील पूर्ण करतो. खंडेरायांचं आणि मल्लासुराचं मैदानी युद्ध सुरू झालं. मैदानी युद्ध खूप काळ सुरू होतं आणि मैदानी युद्धामध्ये खंडेरायाने स्वतःच्या हातामध्ये असलेला त्रिशूळ मल्लासुराच्या छाताडावर घुसला गेला आणि छाताडावर घुसल्यानंतर मल्लासूर जमिनीवर कोसळला गेला. कोसळल्याबरोबर त्याच्या मांडीवर त्या ठिकाणी खंडेरायाने पाय रोवलेला आहे आणि ज्या क्षणाला खंडेरायांचा स्पर्श मल्लासुराला झाला त्या क्षणाला त्याच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले. शत्रू तो विसरून गेला आणि खंडेरायांच्या बरोबर शरणागती पत्करली. हे करुणा निधान, हे देवादिदेव महादेव, हे खंडेराय, मी आता मरणार आहे. तुमच्या हातून मी मरतोय, मला याचं वाईट वाटत नाही, कारण तुमच्या हातून जर मी मेलो तर माझा उद्धार नक्की आहे. पण माझी अंत्य समयाला एक इच्छा आहे. मृत्यूच्या समयी जर काही इच्छा व्यक्त केली जाते तर ती पूर्ण करावी लागते. देवाने सांगितलं, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे? देवा, मी तुमच्या हातून मरतोय, मला मारण्यासाठी तुम्ही मार्तंड भैरवाचा अवतार धारण केलेला आहे. आता या क्षणाला माझी एक इच्छा आहे, मला मारताना माझं नाव आपण धारण करावं आणि माझं नाव आपल्या नावापुढे जोडलं जावं, अशी माझी इच्छा पूर्ण करा आणि मग मला खुशाल मारा. खंडेरायांनी तथास्तु म्हणून त्याला वरदान दिलं आणि त्रिशूळाचा पुन्हा एक घाव घातला आणि मल्लासूर गतप्राण झाला. देवांचा प्रचंड विजय झालेला होता. खंडेरायांचा जय जयकार त्या युद्धभूमीमध्ये झाला आणि त्या क्षणाला मार्तंड भैरवाचं अजून एक नाव निर्माण झालं आणि ते नाव आहे मल्हारी मार्तंड. मल्लाला हरवलं आणि तो हरवणारा देव तो मार्तंड भैरव म्हणजेच मल्हारी मार्तंड. आणि म्हणून देवाला त्या दिवसापासून मल्हारी मार्तंड हे नाव सुद्धा एक जोडलं गेलं. देवांचा प्रचंड विजय झाला युद्धभूमीमध्ये, अर्थात युद्ध सुरू होतं मणिचोल पर्वतावर. जो जेजुरीचा राजा आहे तो राजा जिंकला आहे. जिंकल्यानंतर ही विजय वार्ता घेऊन देवाचं काही सैन्य जेजुरी गडावर जाऊन पोहोचलेला आहे. विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडारा उधळला. खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडारा उधळला. खंडेरायाच्या पराक्रमामुळे गडावर भंडार उधळला. खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडार उधळला. विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडारा उधळला. खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडारा उधळला. खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडार उधळला. खंडेरायाच्या
हरिसिद्ध भक्त मेळा हरिसिद्ध भक्त मेळा हरिसिद्ध भक्त मेळा भंडार सारे आनंद उधळीत गळ्यात घाली गळा गळ्यात घाली गळा गळ्यात घाली गळा खंडेरायाची पाहून झेप खंडेरायाची पाहून झेप वैरी मनात तडकला वैरी मनात तडकला खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडार उधळला 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 जेजूर गडावर हर्ष झाला पराक्रम ऐकूनी हे पराक्रम ऐकोनी पराक्रम ऐकोनी रयत सारी सांगे एकमेका जाऊनी एकामेका जावोनी एकामेका जावोनी वार्ता करता हेगडी प्रधान वार्ता करता हेगडी प्रधान गडावर धावून धडकला गडावर धावून धडकला खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडार उधळला 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 खंडेरायाच्या पराक्रमाने गडावर भंडार सदानंदाचा मार्तंड भैरवाचा चांगले या युद्धामध्ये दैत्य सेनेचा संपूर्ण पराभव झालेला होता आणि देवांचा संपूर्ण विजय झालेला होता. आणि मग ज्या सप्तऋषींच्या माध्यमातून मणी आणि मल्लासुराचा जो अन्याय अत्याचार कैलासावर कळालेला होता, त्यांच्या आग्रहाखातर मृत्यू लोकातला अन्याय अत्याचार समूळ नष्ट करण्यासाठी देवादिदेव महादेवाने खंडेरायाचा अवतार धारण केलेला होता. हा प्रचंड विजय झाल्यानंतर खंडेरायाने सांगितलं, ऋषीमुनींनी पहिल्यासारखे पुन्हा यज्ञयाग सुरू करा, देवांची पूजा अर्चा पुन्हा सुरू करा. साऱ्या सृष्टीवर एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि ऋषीमुनी सगळे साधू संत, देवगण, यक्ष, किन्नर, गण, गंधर्व सगळ्यांनी देवांना जेजुरी गडावर घेऊन आले. जेजुरी गडावर आल्यानंतर हे सप्त ऋषी देवांच्या पुढे दंडवत घालत होते. आणि या सप्त ऋषींचे प्रमुख धर्मांगवी यांनी देवांना सांगितलं, आपण दैत्यांचा विनाश केला, पृथ्वीला खऱ्या अर्थाने अधर्मातून मुक्त केलेला आहे. परंतु हे देवादिदेव खंडेराय, आमची सर्व ऋषीमुनींची विनंती आहे की आपण जेजुरी गडावर स्थापित व्हावं, की आम्हाला आपलं दर्शन घडावं. आणि म्हणून खंडेरायांनी या सप्त ऋषींची विनंती मान्य केली. जोपर्यंत माझी ही शिवलीला पूर्ण होत नाही तोपर्यंत मी साक्षात जेजुरीवर वास्तव्य करून राहील. आणि माझी शिवलीला पूर्ण झाल्यानंतर सुद्धा
माझ्या अंश अवताराने मी जेजुरीवर त्या ठिकाणी कायम विराजमान राहील माझ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी. हे ऋषीमुनींचं म्हणणं त्या ठिकाणी खंडेरायांनी मान्य केलं आणि म्हणून आज गायब कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत जेजुरीवर खंडेराया या ऋषीमुनींच्या इच्छेनुसार आपल्यासारख्या भक्तांचं कैवार घेण्यासाठी आपले दुःख हलकं करण्यासाठी अंश अवताराने का होईना जेजुरीवरती विराजमान आहेत. आणि म्हणून सर्व देवांच्या दर्शनाला आता जेजुरीवर त्या ठिकाणी रेग लागलेले आहे. लोक येऊ जाऊ लागलेले आहेत. भक्तांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. कारण मृत्यू लोकातलं सगळ्यात मोठं संकट खंडेरायामुळे दूर झालेलं आहे. आणि आजच्या कथेमध्ये देवांचा प्रचंड विजय झाला आणि आजची कथा या विजयाबरोबर या ठिकाणी संपन्न होते. आजची कथा याच ठिकाणी विश्रांती करते. उद्याच्या कथेमध्ये देवांच्या जे काही प्रमुख उत्सव आहेत यामध्ये आपण सध्या जो साजरा करतोय तो आहे चंपाषष्ठीचा दिवस. हा दिवस का साजरा करायचा? कारण मार्गशीर्ष प्रतिपदेला हे युद्ध सुरू झालेलं होतं आणि या युद्धाला पूर्ण विराम मिळाला. तर मार्गशीर्ष षष्टीला की त्या दिवसापासून या मार्गशीर्ष षष्टीला नुसती षष्टी न म्हणता सगळे खंडेरायाचे भक्त याला चंपाषष्ठी असं संबोधतात. याच दिवशी खंडेरायाने मणी आणि मल्लासुराचा वध केला, दैत्यांचा समूळ नाश केला. कलियुगामध्ये सुद्धा असेच काही मोगली दैत्य माजलेले होते. त्यातला एक प्रमुख दैत्य होता, त्याचं नाव होतं अफजल खान. या दैत्याला सुद्धा याच दिवशी त्या शिवाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील चंपाषष्ठीच्याच दिवशी त्याला मारला होता. म्हणून आमच्या हिंदूंच्या दृष्टीनं हा चंपाषष्ठीचा महोत्सव अतिशय लाखमोलाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणी माना अथवा मानू नका, पण शिवाचा अंश अवतार होते हे मात्र नक्की आहे. आणि म्हणून हा चंपाषष्ठी महोत्सव छत्रपतींसाठी देखील आणि खंडेरायांसाठी देखील आमच्या दृष्टीने हिंदूंच्या दृष्टीने अतिशय लाख मोलाचा उत्सव आहे. आणि गेले 2 दिवस आणि पुढच्या 4 दिवस आपण हा महोत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करत राहणार आहे. आणि जे लोक पहिल्या दिवसापासून कथेला त्या ठिकाणी उपस्थित राहत आहे, आजच्या कथेचं फळ मी तुम्हाला सांगून जाईल. कालच्याही कथेचं सांगून जातो. कथा श्रवण केल्याचं फळ सुद्धा माहीत असलं पाहिजे. ज्यांनी पहिल्या दिवसाची कथा श्रवण केली त्यांच्या घरातला पाळणा हाणायचा कधी बंद होणार नाही. कारण त्यांनी देवाचा जन्म अनुभवलेला आहे. म्हणून त्यांचा वंश सतत वाढत राहणार, कधी वंशखंड होणार नाही. आणि आजची कथा ज्यांनी श्रवण केलेली असेल त्यांच्या कुटुंबावर कसलंही विघ्न जरी आलं, खंडेराय ते विघ्न दूर केल्याशिवाय राहणार नाही. पण ज्यांनी श्रवण केले त्यांच्याबद्दल बोलते, घरी झोपणाऱ्यांबद्दल नाही. म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की आजपासून देवांचं दायित्व आहे की माझ्या भक्तांवर आलेलं संकट दूर करायची माझी जबाबदारी आहे. कारण तुम्ही माझं चरित्रकथा त्या ठिकाणी श्रवण करताय. म्हणून आजच्या कथेचं हे फळ तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आजची कथा याच ठिकाणी विश्रांती करते. आणि देवांच्या या प्रमुख उत्सवामध्ये अजून एक महत्त्वाचा उत्सव असतो, त्याला आपण सोमवती अमावस्या म्हणतो. ती सोमवती अमावस्या का साजरी करतो आपण, याच्याविषयी आरंभाला आपण थोडंसं चिंतन मांडणार आहोत उद्याच्या कथेमध्ये. आणि मल्लासुराचा वध कसा झाला हा उद्या लाईव्ह प्रसंग सुद्धा आपण स्टेजवर सादर करणार आहे. आणि तदनंतर खंडेरायांचा आणि म्हाळसा देवींचा विवाह, या विवाहामध्ये ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आणि परवाच्या दिवशी खंडेरायांचा आणि म्हाळसा देवींचा विवाह सोहळा आपण त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. परवा दिवशी खंडेरायांचा लग्न सोहळा आपल्या मल्हारगड कोंढापुरीमध्ये साजरा होणार आहे. या विवाह सोहळ्याला आपल्याला त्या ठिकाणी मस्तपैकी आहेर घेऊन यायचं आहे आणि लग्न असं आनंदात साजरं करायचं आहे. तुम्ही म्हटला तर वरात सुद्धा साजरी करू आपण, मस्तपैकी त्या ठिकाणी आनंदामध्ये त्या ठिकाणी देवांचा विवाह सोहळा आपण साजरा करू. आणि आपण सर्वजण मी दिलेली लग्नपत्रिका उद्या आणि परवापर्यंत सर्वत्र पोहोचवाल
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कथेला याच ठिकाणी विराम देतो. सदानंदाचा